नमस्कार, मी ऋतुजा गुरव. आपण पाहत आहात नव महाराष्ट्र 10. पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. मोदी साहेबांचं भाषण आम्ही त्या ठिकाणी ऐकलं. त्या भाषणात ते तेच सांगत होते, तुम्हाला त्रास होईल, महिला तुमच्या विरोधात जातील. विधेयक नामंजूर झालं. त्यांनी जे भाषण केलं, जे त्यांनी जनतेला सगळ्यांना त्यांनी त्यांच्या मन की बात किंवा कुठल्या तरी माध्यमातून त्यांना सांगितलं, आमची अपेक्षा होती त्यांच्या चेहऱ्यावर हे विधेयक नामंजूर झाल्याचं दुःख असलं पाहिजे आणि त्यांच्याकडनं अपेक्षा होती त्यांनी सांगायला पाहिजे होतं. जरी आज हे विधेयक पास झालं नसेल, पारित झालं नसेल, ते सर्व लोकांची मी पुन्हा चर्चा करीन आणि त्यांच्याशी चर्चा करून काहीतरी करून विधेयक पास करायला मंजूर प्रयत्न करीन असं बोलायला पाहिजे. ते तशी बोलले नाही. त्यांनी सांगितलं काँग्रेस पक्षाने असं केलं, काँग्रेस पक्ष केलं, काँग्रेस पक्षात धडा शिकूया, काँग्रेस निवडणुकीला हरवूया, काँग्रेस निवडणुकीला पाडूया, त्यांच्या घरात जाऊया, त्यांना त्रास देऊया. ह्यातनं दिसून येते की ह्यांना कुठल्याही परिस्थितीत हा महिला आरक्षण आणून द्यायचं नाही. काँग्रेस पक्ष असेल, विरोधी सगळी पार्टी असतील, अजूनही आमचा प्रयत्न आहे की 29च्या आत महिला आरक्षण देण्याचा प्रयत्न करावा. अजूनही सरकारला जर शांत सुचलं असेल तर जे हे आधी या विधेयकाची करायला पाहिजे होतं की सर्व पक्षांना बोलवून एक सर्व पक्षीय सहमती घ्यायचा प्रयत्न करावा. त्यांच्या फायद्याचं असलं हे सगळं करतात, पण महिला आरक्षण त्यांच्या फायद्याचं नसल्यामुळे त्याचा तो विरोध होतो आणि त्यामुळे या ठिकाणी जनतेने सुद्धा आम्हाला साथ द्यावी. हे महिला विधेयक नव्हतं, हे विधेयक भाजपला त्यांच्या सीटा वाढवणं आणि त्यांच्या मताप्रमाणे करून घेणं हा प्रयत्न होता, जो यशस्वीपणे त्यांनी आसामला केला आहे. आसामला असे मतदारसंघ झालेले आहेत की 25-25 लाखाचे आहे आणि दुसरे मतदारसंघ झालेले जे 10-10 लाखाचे आहे. नवीन जर तुम्ही रचना करत असणार त्या रचनेत एवढे तफावत दाखवायचं कारण हेच आहे की जे तर आपण निवडून येत नाही अशी सगळी मतं एकत्र टाकायची आणि इतर मतदारसंघातून आपण काहीतरी निवडून आपली संख्या वाढवायची. हा देशभर प्रयत्न यांचा चाललेला आहे. दक्षिणेकडचे उत्तरेकडचे राज्याचा जो फरक आहे आम्ही अजूनही सांगतो. दक्षिणेकडच्या राज्यांनी ही पॉप्युलेशन जी आपली लोकसंख्या आहे ती मर्यादित ठेवण्यासाठी काही पावलं उचलली आणि ती त्यांना सांगितलं गेलं आणि ती पावलं उचलल्यावर लोकसंख्या कमी केल्यावर त्यांना ही शिक्षा देणं की आता तुमचे लोकसभेचं प्रतिनिधित्व कमी होईल हे निश्चितपणे चुकीचं आहे. तसं झालं नाही पाहिजे. आणि ज्या राज्याचं ह्या देशाच्या अर्थव्यवस्थेत सगळ्यात जास्त योगदान, सर्वात जास्त राज्याचं योगदान आहे हे महाराष्ट्राचं. या देशाच्या अर्थव्यवस्थेत 14% हिस्सा हा महाराष्ट्राचा आहे. कर संचलनात कर गोळा होण्यात महाराष्ट्राचा हिस्सा 36%. कर गोळा होणाऱ्या हिशोबाप्रमाणे जर खासदार वाटायचे ठरवले तर 543 पैकी 200 खासदार हे महाराष्ट्राचे आले पाहिजे आणि त्यामुळे आताच महाराष्ट्राला फक्त 8% योगदान, 8% जागा लोकसभेत, 14% अर्थव्यवस्थेला योगदान असताना अन्याय आहे. उत्तर प्रदेशला 8% योगदान आहे, एवढं मोठं राज्य आहे अर्थव्यवस्थेला, पण त्यांना 15% जागा मिळाली. ही लोकसभेत बोललो. तमिळनाडू जे 9% योगदान देते आणि बिहार जे फक्त 3% योगदान देते, या दोघांच्याही 40च समान सीट आहेत. हा सुद्धा निश्चित अन्याय आहे. ह्याच अन्याय आम्ही सगळ्यांना 50% वाढवून देऊ असं फक्त बोलले ते कागदावर आणलं नाही. पण जरी म्हटलं अधिक ज्याला न्यायानं कमी मिळालेला आहे आणि एखाद्याला ज्यादा मिळालेला आहे त्या लोकांना सांगणं की तुमचं आहे तसं 50% वाढवून देतो, म्हणजे ज्याच्यावर आधीच अन्याय झालाय त्याच्या अन्याय वाढवणं आणि ज्याच्यावर आधीच तुम्ही अति विश्वास त्यामुळे आधीच तुम्ही त्याला दिलेला आहे त्याला अजून देणं असं होईल. त्यामुळे पुढची लोकसंख्या वाढवायची असेल किंवा मतदारसंघ डेलिब्रेशन करायचं असेल तर त्या राज्याची लोकसंख्या बघत असताना त्या राज्याचं कर संकलनात किती योगदान आहे ते व अर्थव्यवस्थेत त्यांचा भाग किती आहे हे सगळं एकत्रित बघून हा निर्णय घ्यावा लागणार. महिला आरक्षणाचा त्याचा काही संबंध नाही. महिला आरक्षण करण्यासाठी ताबडतोब ते नारी शक्ती जे विधेयक आहे त्याच्यावर बदल करून त्यांनीच जे 2 अटी घातल्या होत्या की जनगणना झाली पाहिजे ती अट त्यांनी मागे घ्यावी आणि येणाऱ्या निवडणुकीत त्यांनी ती लागू करावी. पण ज्याचं काय होईल आमचा मतदारसंघ राखीव पडला तर पुढे निदान ह्या ठिकाणी लोकसभेत अतिरिक्त महिलांना प्रतिनिधित्व करायची संधी मिळेल.